नाही चला बरं झालं, डोक्यावरचं वजन उतरलं माझ्या. ठेवू का? काय झालं आईसाहेब? कुंडाच्या हिरीत लॉकेट टाकायला लावलंय दादासाहेबांनी तिला. बेस झालं म्हणजे आता ते लॉकेट काय परत यायचं नाही. आता आगाऊपणा अजिबात करणार नाही. वा बाई, मानलं दादासाहेबांना. नाही म्हणजे आपल्यापैकी कुणाचा बी हात त्या लाकीटला लागू नये म्हणून काय भारी आयडिया केली हो दादासाहेबांनी. वा, मानलं बाई त्यांना. शीतलताई, ओ अमुक भाऊजी, कळलं का काही तुम्हाला? खोटारडी निघाली हो तुमची बायको, म्हणजे ती सो कॉल्ड बायको. अहो, तिच्या गळ्यात त्या देवीचं लाकीट होतं आणि बिंदासपणे गळ्यात घालून फिरत होती. काय मग राज, नीट ऐकलं ना? काही घेणं देणं नाहीये मला त्या लॉकेटशी आणि त्या मुलीशी. अहो झालं की आता लगीन, आणि आमचा बी संसार चालू आहे ना व. आमचं राजकारण एका बाजूला आणि तुमच्या काकींचं समाजकारण एका बाजूला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अमोगराजे, या लग्नाच्या गाठी असतात ना व, या वरती बांधल्या जातात. झालं की झालं. पण खरंच अमुक भाऊजी, तुम्ही लई मोठा त्याग केलात बघा समद्या पाटलांसाठी. काही कौतुक नाहीये त्या त्यागाचं. कारण नको असलेलं लग्न निभावणं म्हणजे काय असतं ना, ते प्रत्येक मिनिटाला अनुभवतोय. गाठी नाही, त्याग नाही, अन्याय आहे तिच्यावर आणि माझ्यावर सुद्धा. ऍडव्होकेट म्हणून जगाला न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी करतो मी, आणि स्वतः काय करतोय तर इथे अन्याय सोसतोय. कशालाही? सगळ्यांचं भलं व्हावं म्हणूनच ना. काय मिलिंद दादा, बरोबर ना? झालं ओढलं का पर आमच्यावर? लहानपणापासून हेच चालत आलंय. कुठे काही घडलं फोडलं खापर माझ्यावर. अरे मी तर तवाच दोघांना पेढा भरवायला निघालतो, पण गुरुजींनी थांबवलं, नाहीतर चट्ट दिशी नारा वाढवला आणि फेट उडवलं असतं. साध्या गोष्टी वाकड्यात केल्याशिवाय चैन कुठे पडते आपल्याला? मला एक गोष्ट कळत नाही आहे, सतत आपण त्या गुरुजीचं का ऐकत असतो? तो सूत्रधारासारखा आपल्याला नाचवतो आणि आपण नाचतो कळसूत्री बावल्यांसारखे त्याच्या तालावर. अमोघ, काय चुकीचं बोलतोय मी आई? दादासाहेबांनी त्या मुलीला वचन दिलं होतं, शब्द दिला होता की लग्नानंतर तुझ्या भावाला सोडतो म्हणून. सोडलं? नाही सोडलं. सतत मला ऐकून घ्यावं लागतंय. काका, लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला माझं मत विचारलं होतं. या बाबतीत नाही विचारावं असं वाटलं माझं मत? एकदाही माझ्याशी बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? तुला तर कधीच नाही वाटलं. तुला तर सगळं सांगितलं होतं ना मी आई. एकदाही माझ्या बाजूने स्टँड नाही घ्यावा असं वाटला ना तुला? कसा घेणार? अमोघ आहे ना, अमोघ सगळं सहन करतो, त्याग करायला तयार असतो ना अमोघ सगळ्यांसाठी. कशाला कोणाला काय फरक पडेल? सगळं विस्कटलंय आहे, अख्खं आयुष्य विस्कटलंय माझं. कोणाला काय फरक पडतोय? नाही फरक पडणार कोणाला काय. का सतत आडवी येतेस? आलीस तलवार गाजवून. गेलं ना लॉकेट, आणि तुझी देवी पण. आता आगाऊपणा करायचा नाही. गुरुजींमुळे जित्ती आहेस तू, आणि तुझा भाऊ बी जित्ताय. त्यात समाधान मानायचं. परत जर का आगाऊपणा केला तर तू बी हायस आणि मी बी हाय. अजून किती धमक्या देणार आहेस? स्वतःला काय देव समजतोस? त्या वर्दीची तरी लाज बाळग. काही उपकार करत नाहीये मला आणि संकेतला जिवंत ठेवून. मर्यादेत राहायचं. मी काही बोलत नाही म्हणून अरेरावी चालू आहे.
पण वरती तो बसलाय. मला मारशील, संकेतला मारशील, सगळे पुरावे नष्ट करशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच्याजवळ सगळा हिशोब आहे. एक दिवस तो सगळं परत करेल आणि तेही व्याजा सकट. बास झालं. तो करल तेव्हा करल, पण तुझा हिशोब मी आता इथं पूर्ण करतो. मिलिंद राजे. अहो, पप्पा सोडा इथं तर. मिलिंद, किती वेळा सांगायचं, बायकांवर अरेरावी करायची नाही. सुशीला, आर्याला घेऊन जा. चल. आणि काय ग, ह्यो समद्याना अदवा तद्वा बोलतोय, त्या पोरीच्या अंगावर धावून जातोय आणि तू नुसतीच बघतेस. शोभत का हे पाटलांच्या सुनाला? आणि मिलिंद, तू र गावभर काळ धंदा करीत फिरतोय तो फिरतोय. निदान उमराच्या आत तरी मर्यादेनं वाग. घराण्याची आब राखावायच. धूळ घेतो पायाची गुरुजी. तुमचा अंदाज 100% खरा निघाला. त्या पोरीच्या सामानात नाही, पण तिच्या गळ्यामध्ये काळूबाईचं लॉकेट सापडलं. आम्ही खेचून काढण्याचा प्रयत्न केला, झटका बसला की हो. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. आम्ही तिला ते लॉकेट आपल्या फार्म हाऊसच्या इरीत सोडायला लावलंय. आम्ही आता पुरती काळजी घेऊ गुरुजी. त्या पुरीला कायम आपल्या ताब्यात ठेवायची. त्या पुरीला ताब्यात ठेवायचं असेल तर एकच उपाय, तिचा भाऊ संकेत. पोरगी आपोआप नीट होते. मग असं करायचं, असं अधूनमधून असं करायचं. मग एक दिवस असाही दोघं बी संपते. वय गुरुजी. काळूबाई, तू पाठवलेलं आर्या नावाचं हत्यार निकामी केले मी. आता तू बघ, मी ते कसं मोडून टाकतो ते. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. रडू नको, रडू नको. पडू नको तर काय करू? संकेतला सोडणार नाही म्हणाले ते, पण आता तुमचाच आधार आहे. काहीतरी करा ना तुम्ही. संकेतचा जीव धोक्यात येऊ, ती माणसं काहीतरी करतील त्याला. घाबरू नकस तू, आणि धीर बी सोडू नकस. माधवनं तुझ्या भावाला कुठं लपविलंय खरंच ठाऊक नाही मला. मुळात माझा माधव, माझा सुरेंद्र, माझ्या पोटची पोरं असं वाकडं का वागतायत तेच कळेनासं झालंय. माझी पोरं मलाच परकी झाली, आणि तू बिचारी कोण पुढची त्यांच्या तावडीत सापडलीस. तुला मदत करावी लय वाटतंय मला, पण काय करू मी? तुम्ही आई आहात ना त्यांच्या, मग तुम्ही सांगा ना, तुमचं ऐकतील ते. आता काय सांगू? अगं माझं ऐकत असती ना तर तुझ्यासारख्या निष्पाप पोरीवर ही वेळ आलीच नसती. तरी बी आई लई प्रयत्न करतायत तुझ्यासाठी. पर खरं सांगू, मला ठाव आहे, आता आईनी एक बी पाऊल पुढे टाकलं तरी त्यांच्या वाट्याला अपमानच आहे. पोटच्या पोरांवर भरोसाच राहिला नाही मला. नाही नाही,
तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. ऑलरेडी तुम्ही खूप सहन करता. आता माझ्यामुळे अपमान सहन करू नका. माझ्यामुळे आली आहे ना ही वेळ संकेतवर. मग आता मलाच यातून मार्ग काढायला पाहिजे. यातून एकच मार्ग दिसतोय मला, तो म्हणजे शालिनी. या घरात कुणाला पाजर फुटल ना, तो फक्त शालिनीच्या मनाला. एकदा बोल तिच्याशी. आईसाहेब, हे मिश्रण मी बनवलंय, तेवढं चाखून बघा. आईसाहेब, सांगा की कसं झालंय ते. ताईसाहेब, हीच ना ती साडी? हा हेच. बरं तू थांब. आईसाहेब सांगा की जरा टेस्ट करून. सांगते, ते घेऊन वर जा, आम्ही आलोच. होय आईसाहेब. आईसाहेब, काय झालं? नाही म्हणजे तुम्ही एवढ्या डिस्टर्ब कशा पाहिहात? लग्न झाल्यापासून माझं पोरगं लई डिस्टर्ब आहे बघ. काळजी वाटते आता, आणि टेन्शन बी वाढत चाललंय. आता असं काय केलं पाहिजे मी की त्याला बरं वाटेल हेच समजना झालंय मला. खरं आहे आईसाहेब तुमचं. तर एवढं समजा झालं ना की घरातले समजेच डिस्टर्ब झालेत बघ. पण आईसाहेब, मी एका ठिकाणी वाचलं होतं, म्हणजे आपला जीव जर थाऱ्यावर नसेल ना तर उपास केल्याने ना समज बरं होतं बघा. म्हणून मी की नाही निर्जीला व्रत ठेवलाय आज. म्हणजे आपल्या घरातले सगळे विघ्न नाहीसे होतील. चांगलं केलंय. बघू. हा हे घ्या. तुला काय हवंय? मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही मला आईच्या ठिकाणी आहात. प्लीज हेल्प करा ना माझी. होय, अगं कशा पायी एवढी लाडी गोडी लावते त्यांना? जे काय आहे ते मुद्द्याचं बोल ना. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे मला काय म्हणायचं. सोडा ना माझ्या भावाला. हे बघा, तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी बहीण असाल. आपला भाऊ अशा अवस्थेत म्हटल्यावर बहिणीचा जीव कळवळणारच ना. एक बहीण म्हणून, एक स्त्री म्हणून मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजत असेल. मी हात जोडते. परत परत तुम्हाला तेच सांगते की संकेतला सोडल्यानंतर आम्ही तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ. आणखीन काय हवंय तुम्हाला? बोला ना सरांशी. सांगा ना त्यांना संकेतला सोडायला प्लीज. तू एवढी विनंती करतेस तर मी बोलीन त्यांच्याशी, पण ध्यानात ठेवायचं, मी सांगितलंय म्हणून ते सोडणार नाहीत. आणि त्यांची आज्ञा मोडून तू हे जे काय प्रकार करतीये ना, ते त्यांच्या कानावर गेलं तर ते जास्त चिडतील. तेव्हा तुझ्या भावाला त्रास जास्त होणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्यातूनही तुला असं वाटत असेल की मी त्यांच्याशी बोलावं, बोलीन मी, ठरवते. मिरची घेऊन लगेच वर ये. हा आईसाहेब, मी आत्ता लगेच आले बघा पुढे. मी सोडवू शकते तुझ्या भावाला. खरंच?
कसं आहे, तुझ्या भावाची कस्टडी आमच्या ह्यांच्याकडेच आहे आणि ह्यांची माझ्याकडे. माझा एक बी शब्द पडून देत नाहीत बघते. तेव्हा मी ते शब्द टाकला आणि इकडं तुझा भाऊ सुटला. खूप उपकार होतील हो तुमचे. प्लीज संकेतला सोडा ना. मी तुम्हाला म्हटलं ना की आम्ही जे काही पाहिलंय, जे काही बघितलंय ते कोणालाही काही सांगणार नाही. तुम्ही संकेतला सोडा, लगेच आम्ही त्या क्षणी मुंबईला निघून जाऊ. ते समजा खरं आहे ग, पण जगात कुठली बी गोष्ट फुकट मिळत नसती. काय करू मी? तुम्ही जे सांगाल ते करेन मी. हे लग्न करायला सांगितलं, हे लग्नही केलं मी. आता काय करू? उगाच आव आणू नकस. या लग्नामुळं तालेवर पाटलांची सून झालीस की तू. आता टेक्निकली का होईना, पण तुझ्या नावाच्या पुढं पाटलांचं नाव लागलंय. आता फायदाच झाला की तुला. हं? आणि मला एक सांग, तुझ्या भावासाठी एवढा कुठला तारा सहन केलास ग तू? नाही म्हणजे विष प्यायलीस, निखरांवर चाललीस की काटे खाल्लेस? नक्की एवढं केलंस तरी काय तू तुझ्या भावासाठी? काय करायचं? हे बघा, संकेतला सोडवण्यासाठी मी वाटेल ते करेन. तुम्ही सांगा काय करायचंय? काय बी करशील? हो. जाऊ दे, नाही जमणार तुला. अगं अगं राहू दे. माझ्या भावाला सोडा प्लीज. आता कसं वाटतं? याच जिबेने माझ्या नवऱ्याचा अपमान केला होतास ना, त्याची ही शिक्षा आहे तुला. तुम्ही म्हणाला होता काय करू नाही शकत. मी मिरच्या खाऊ ना. संकेतला सोडा प्लीज. नाही सोडणार. जा. माझ्याशी आणि माझ्या नवऱ्याशी टक्कर घ्यायची नाही. आमच्या दोघांचा बी नाद करायचा नाही, हे ध्यानात ठेवायचं. पाणी पाहिजे. अगं ते आई साहेब वाळविण टाकायला गेलेत ना, त्यांना पाणी लागत. देऊन येते. हा